नमस्कार मित्रांनो, राज्याची अर्थव्यवस्था या विषयातील आपला हा भाग 5 असणार आहे आणि यामध्ये आपण महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आणि महत्त्वाच्या योजना आहेत यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती बघणार आहोत। हा आपला लास्ट पार्ट असणार आहे। यानंतर आपण इतिहास या विषयातील महत्त्वपूर्ण जे टॉपिक्स आहेत एएमओ एक्झामसाठी त्याबद्दल माहिती बघणार आहोत। येणारी एएमओ परीक्षा असेल किंवा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क असेल, या दोन्हीसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। कंबाईन गट ब आणि गट क साठी जे उर्वरित टॉपिक्स आहेत ते आपण काही दिवसानंतर अपलोड करणार आहोत। तर प्रथम आपल्याला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प बघायचा आहे। महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प 2024-2025 आहे। कालच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळेस अर्थसंकल्पाच्या मूलभूत संकल्पना बघितल्या होत्या त्यावेळेस बघितलं होतं की बजेटमध्ये पुढच्या वर्षाचं जे आहे म्हणजेच 2024 मध्ये जो बजेट मांडतो त्यामध्ये 2024 आणि 2025चं संपूर्ण लेखाजोखा असतो। तर 2024 मध्ये आपल्या विधानसभेची निवडणूक असल्यामुळे पूर्ण जो अर्थसंकल्प आहे तो मांडण्यात आलेला नाही। राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प जाहीर केला होता आणि लोकसभा निवडणुकीच्या आधी 27 फेब्रुवारी 2024ला महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला होता। इथे हा फरक लक्षात ठेवायचा आहे की अंतरिम अर्थसंकल्प हा 27 फेब्रुवारी 2024ला मांडण्यात आला होता आणि अतिरिक्त अर्थसंकल्प हा 28 जून 2024ला मांडण्यात आलेला आहे। तर या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आपण वन बाय वन बघणार आहोत। प्रथम, वारकरी बांधवांसाठी पंढरपूरच्या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव करण्यात आला आहे। म्हणजेच युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट याला घोषित करावे यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव करण्यात आला आहे। त्यानंतर पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मुख्य पालख्यातील दिंडींना प्रतिदिंडी 20,000 रुपयाचे प्रोत्साहन देण्यात आलं आहे। निर्मल वारीसाठी 36 कोटी 71 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून देहू आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील वारकऱ्यांची आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार होणार आहे। त्यानंतर महिलांसाठी योजना आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे। 21 ते 65 वयोगटातील ज्या महिला आहेत त्या यासाठी पात्र असणार आहेत। त्यांना प्रतिमाह 1,500 रुपये इथे भेटणार आहेत। यासाठी कुटुंबाचे उत्पन्न जे आहे वार्षिक उत्पन्न ती 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। त्यानंतर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे इथे, दिनांक 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजामध्ये त्याचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव व आडनाव या क्रमाने करणे बंधनकारक केले आहे। फॉर एक्झाम्पल, एका मुलाचे नाव असेल, त्याच्या आईचे नाव असेल, त्याच्या वडिलाचे नाव असेल आणि ज्याचे आडनाव हा त्याचे नवीन पॅटर्न जो आहे, जो फॉर्मॅट आहे या नावामध्ये रजिस्टर करण्याचं जे आहे ते बंधनकारक करण्यात आलं आहे। त्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे। पात्र कुटुंबाला वर्षातील 3 गॅस सिलेंडर मोफत इथून भेटणार आहेत। त्यानंतर उमेद मार्ट आहे, ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, महिला बचत गटांसाठी आहे। महिला लघु उद्योजकांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना ही सुरू करण्यात आली आहे। त्यानंतर शेतकऱ्यांसाठी विविध योजना आहेत। इथे मी टिक करून दिलेले आहेत। तुम्ही रिव्हिजन करताना हे जे टिक केलेले आहेत तेवढे जरी वाचलं तरी तुमच्या एक्झामसाठी सफिशियंट आहे। इथे महत्त्वाची म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी आहे। ज्याप्रमाणे केंद्र सरकारने PM किसान योजना सुरू केली होती त्याचप्रमाणे राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे। यामध्ये दर 4 महिन्याला शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 2,000 रुपये जमा होणार आहेत। त्याप्रमाणे दरवर्षी 6,000 रुपये जे प्रोत्साहन आहे ते शेतकऱ्यांना भेटणार आहे। त्यानंतर युवा वर्गासाठी कार्यक्रम आहेत। त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना आहे। त्यानंतर स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी आहे। रिव्हिजन करताना तुम्ही यांचं एक वेळा ओव्हरव्ह्यू करून घ्याल। त्यानंतर दुर्बल घटकांसाठी योजना आहेत। संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे। यामध्ये आधी 1,000 रुपये भेटायचे, आता ते 1,500 रुपये केलेले आहेत। त्यानंतर दिव्यांग व्यक्तीसाठी धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना सुरू करण्यात आली आहे। तृतीयपंथी धोरण 2024 मध्ये जाहीर करण्यात आलं आहे। त्यानंतर पायाभूत सुविधा आहेत। त्यामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा 3रा टप्पा सुरू करण्यात आला आहे। भगवान बिरसा मुंडा रस्ते जोडो योजना सुरू करण्यात आली आहे आणि जागतिक वारसा नामांकनासाठी शिवकालीन 12 किल्ल्यांचा युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे। सोबतच कोकणातील कातळ शिल्पे असतील, पंढरपूरची वारी असेल आणि दहीहंडी उत्सव, गणेशोत्सव इत्यादी प्रस्ताव यामध्ये पाठवण्यात आले आहेत।
हा महत्त्वाचा पॉईंट आहे इथे. त्यानंतर महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प आहे 2024-2025चा. याआधी आपण बघितलं तो अतिरिक्त अर्थसंकल्प होता, तो जूनमध्ये मांडण्यात आला होता आणि हा अंतरिम अर्थसंकल्प 27 फेब्रुवारी 2024 रोजी मांडण्यात आला आहे. तर यामध्ये अंतरिम बजेट आणि पूर्ण बजेट याचा फरक पण तुम्हाला माहिती पाहिजे. नवीन सरकार सत्तेवर येईपर्यंत सरकारी उत्पन्न आणि खर्च कव्हर करण्यासाठी तात्पुरती व्यवस्था म्हणजेच अंतरिम बजेट आहे. यामध्ये ज्या वर्षी निवडणुकीचा काल असतो म्हणजेच 2024मध्ये राज्यातील विधानसभेच्या निवडणूक होणार आहेत, त्यासाठी 2 ते 4 महिन्यांच्या कालावधीसाठी हा अंतरिम बजेट पेश केला जातो. यामध्ये सरकार कोणताही मोठा धोरणात्मक निर्णय किंवा घोषणा करू शकत नाही. पूर्ण बजेट म्हणजेच एक व्यापक आर्थिक योजना असते. त्यामध्ये सरकारी उत्पन्न, खर्च, वाटप, धोरण या घोषणांचा त्यामध्ये समावेश होतो. हे संपूर्ण आर्थिक वर्षासाठी म्हणजेच 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीसाठी असते आणि यामध्ये सरकार नवीन धोरणे किंवा मोठ्या घोषणा पण जाहीर करू शकते. तर अंतरिम बजेटमध्ये ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. एक इथे फरक तुम्ही लक्षात ठेवा, अंतरिम बजेट जो आहे तो फेबमध्ये मांडला गेला आहे आणि अतिरिक्त बजेट जो आहे महाराष्ट्राचा तो जूनमध्ये मांडला गेला आहे. अतिरिक्त म्हणजेच जे अतिरिक्त ज्या खर्च आहे सरकारचा तो चालवण्यासाठी जो बजेट मांडला गेला आहे तो आता म्हणजेच 2 महिन्या अगोदर जूनमध्ये मांडला गेला आहे. तर नागपूरच्या धर्तीवर औंधमध्ये एम्स साकारण्यात आहेत. औंध म्हणजेच पुणेमध्ये नवीन एम्स स्थापन होणार आहे. यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. अर्थसंकल्पाची काही वैशिष्ट्य दिलेली आहेत. 12 बलुतेदार समाजासाठी दिलेली आहेत. मौलाना आर्थिक विकास महामंडळासाठी दिलेली आहेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम दिलेला आहे. जलयुक्त शिवार 2.0 हे सुरू केलेलं आहे. हे महत्त्वाचे मी इथे टिक करून दिलेले आहेत. तुम्हाला रिव्हिजन करताना फक्त एवढंच वाचायचे आहे. त्यानंतर श्रीनगर अयोध्येत महाराष्ट्र भवन होणार आहे. राज्यातील पर्यटकांना आणि भाविकांना माफक दरामध्ये उत्तम व सुरक्षित सुविधा पुरवण्यासाठी अयोध्या आणि श्रीनगर येथे महाराष्ट्र भवन बांधण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातील जे टुरिस्ट आहेत ते श्रीनगर किंवा अयोध्येमध्ये गेले तर त्यांना अल्प दरामध्ये तिथे जाऊन वास्तव करता येणार आहे. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र भवन तिथे बांधायची घोषणा केलेली आहे. सोबतच शिवकालीन 32 गड किल्ल्यांचे नूतनीकरण आणि संवर्धन करण्यात येणार आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी शाश्वत पर्यटन धोरण आखण्यात येणार आहे. लोणावळा येथे जागतिक दर्जाचे स्कायवॉक बांधण्यासाठी 333 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. त्यानंतर बार्टीच्या धर्तीवर मातंग समाजासाठी आरटीची स्थापना केली आहे. बार्टीच्या धर्तीवर मातंग समाजासाठी आरटी स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. आरटी म्हणजे अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था. ज्याप्रमाणे बार्टी आहे बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आहे SC लोकांसाठी, यांचं पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. सारथी जी आहे छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था आहे, मराठा व कुणबी समाजासाठी आहे. महाज्योती जी आहे महात्मा ज्योती फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था आहे, OBC VJ NT SPG या वर्गासाठी आहे. अमृत जी आहे महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधनी आहे, ओपन म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी आहे. आणि बार्टीबद्दल आपण आताच बघितलं आहे की SC लोकांसाठी आहे. या संस्थांमार्फत समाजातील विविध घटकांसाठी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक कार्यक्रम राबवण्यात येतात. त्यानंतर अर्थसंकल्पातील काही ठळक मुद्दे आहेत. एकूण तरतूद जी आहे ती 6,500 कोटीची आहे. महसूल जमा 4,98,758 कोटी रुपये आहे. महसुली खर्च 5 लाख कोटी रुपये आहे. महसुली तुटी 9,700 कोटी रुपये आहे. राजकोषीय तुटे 99,000 कोटी रुपये आहे. हे आकडे असेच तुम्हाला ओव्हरव्ह्यूसाठी लक्षात ठेवायचे आहेत. चुकूनही याच्यावर प्रश्न आला तर आपलं उत्तर देता येईल. राज्याच्या GDPच्या तुलनेत महसुली तुटी 0.2% आहे आणि राज्याच्या GDPच्या तुलनेत वित्तीय तूट म्हणजेच फिस्कल डेफिसिटी 2.32% आहे. महसुली तूट काय आहे, वित्तीय तूट काय आहे, महसुली जमा, महसुली खर्च हे सर्व आपण पार्ट 4 मध्ये बघितलं होतं. त्यानंतर कराच्या माध्यमातून राज्यांची उत्पन्न आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे राज्य वस्तू आणि सेवा कर म्हणजेच SGST जी आहे त्यातून आपल्याला एवढे पैसे मिळतात, 1,55,000 कोटी रुपये मिळतात. त्यानंतर मूल्यवर्धित कर आहे, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स आहे. त्यानंतर
मुद्रांक आणि नोंदणी शुल्क आहे, राज्य उत्पादन शुल्क आहे, मोटार आणि वाहन कर आहे, विजेवरील कर आहे, जमीन महसूल आहे, उत्पन्नावरील कर आहे, वस्तू आणि प्रवासन कर आहे, वस्तू आणि सेवांवरील इतर शुल्क आहे. तर सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कधी कधी यावर पण तुम्हाला प्रश्न विचारू शकतात एक्झाममध्ये. त्यानंतर ही स्लाईड अत्यंत महत्त्वाची आहे. यातून पण खूपदा PYQमध्ये प्रश्न आलेले आहेत. यामध्ये राज्य सरकारचा रुपया जातो कुठे याबाबत माहिती दिलेली आहे. म्हणजेच जर राज्य सरकार 1 रुपया खर्च करत असेल तर त्यातील किती पैसे कोणत्या क्षेत्रामध्ये जातात त्याची माहिती आपल्या इथे दिलेली आहे. सर्वात जास्त जे आहे 25 पैसे जे आहेत ते रेव्हेन्यू एक्सपेंडिचर स्कीम्स जे आहेत म्हणजेच महसुली खर्चाच्या योजना जे आहेत त्यावर जातात. त्यानंतर सॅलरीज जे आहेत गव्हर्नमेंट एम्प्लॉईजच्या त्यावर 24 पैसे जातात. त्यानंतर आहे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे म्हणजेच भांडवली खर्च आहे. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर याचं मिनिंग काय होतं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. त्यानंतर पेन्शनवर 11% खर्च होतात. त्यानंतर रिपेमेंट्स ऑफ डेब्ट्स आहे, इंटरेस्ट पेमेंट्स आहे जे आपण लोन घेतं सरकार त्यावर जे व्याज आहे ते प्रदान करण्यासाठी जो खर्च होतो तो 9% होतो. आणि आखरी म्हणजेच कंपेन्सेशन टू लोकल बॉडीज ऑन अकाउंट ऑफ GST म्हणजेच जी जिल्हा परिषद आहेत, ग्रामपंचायत आहेत, पंचायत समिती आहेत, त्यानंतर म्युन्सिपल काउन्सिल आहे इत्यादी जी बॉडीज आहेत त्यांना जी कंपेन्सेशन दिलं जातं त्यावरती 4% खर्च होतो पैसा. तर अशा प्रकारे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. याचा क्रम पण खूपदा एक्झाममध्ये विचारलेला आहे. तर सर्वात पहिले महसुली खर्चाच्या योजना येतील, त्यानंतर सॅलरीज आहे, त्यानंतर कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, त्यानंतर निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन आहे. टॉप 4 जरी तुम्हाला लक्षात असले तरी तुमचा प्रश्न सुटतो इथे. सबसिडीला इथे 5% आहे, हा आपला सुटला होता, हे पण बघून घ्या एकदा. आणि लास्टमध्ये हे येणार आहे लोकल बॉडीजचं कंपेन्सेशन. त्यानंतर राज्य सरकारला पैसा येतो कुठून म्हणजेच रुपया येतो कुठून. जर 1 रुपया राज्य सरकारला येत असेल तर त्यातून किती पैसे कोणत्या क्षेत्रातून येते ते पण आपल्याला माहीत असायला पाहिजे. सर्वात जास्त म्हणजेच 52.17% स्वतःचा कर महसूल म्हणजेच स्टेट गव्हर्नमेंटचा जो टॅक्स रेव्हेन्यू आहे, जे विविध टॅक्स आहेत स्टेट गव्हर्नमेंटचे त्यातून त्यांना 52.17% हा रेव्हेन्यू भेटतो. त्यानंतर भांडवली जमा म्हणजेच कॅपिटल रिसिप्टमधून 24.15% भेटतो. त्यानंतर शेअर इन सेंट्रल टॅक्स म्हणजेच केंद्रीय करातील हिस्सा जो राज्यांना वाटला जातो त्यातील 11.17% भेटतो. त्यानंतर केंद्र सरकारकडून अनुदान म्हणजेच ग्रँट जी भेटते सेंट्रल गव्हर्नमेंटकडून त्यातून 7.91%. आणि लास्ट म्हणजे स्टेट ओन टॅक्स रेव्हेन्यू म्हणजेच राज्याचा स्वतःच्या कराव्यतिरिक्त जो महसूल आहे तो 4.07% आहे. तर इथे तुम्हाला लक्षात ठेवताना याला 1 नंबर लक्षात ठेवायचा आहे, हा 2 नंबर आणि हा 3 नंबर टॉप 3 जरी तुम्ही लक्षात ठेवले तरी तुमचा इथे प्रश्न सुटतो. त्यानंतर टोटल डेब्ट स्टॉक्स ॲज पर्सेंट टू GDP म्हणजेच स्टेट GDPचा जो लोन आहे पर्सेंटेजमध्ये तो पण तुम्हाला माहीत असला पाहिजे. 2023-24मध्ये 18.33% होता, 2024-25मध्ये 18.35% झालेला आहे. त्यानंतर आरोग्य क्षेत्रातील काही योजना आहेत. वंदे मातरम योजना आहे, हिची सुरुवात 9 फेब्रुवारी 2004ला झाली. हिचा लाभार्थी म्हणजेच गर्भवती महिलांसाठी ही योजना आहे. यामध्ये आरोग्य सेवांचे विकेंद्रीकरण, MMR कमी करण्याच्या शासकीय यंत्रणेसोबतच खासगी आरोग्य यंत्रणेचा सहभाग आणि या योजनेअंतर्गत महिलांना मोफत औषधे, अजीवनसत्व, लसी या गोष्टी पुरवणे. त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आहे NRHM. याची सुरुवात 12 एप्रिल 2005ला झाली. अर्भक व माता मृत्यू दर कमी करणे. IMR जे आहे ते 25वर आणणे प्रति 1000, 2017पर्यंत लक्ष होतं हे. त्यानंतर MMR आहे 100 आणणे प्रति 1 लक्षवर. त्यानंतर साथीच्या रोगांच्या आजारांची प्रादुर्भाव रोखणे, लोकसंख्या स्थिर करणे, आयुष मुख्य प्रवाहात आणणे म्हणजेच जे आयुर्वेदिक आहे, युनानी आहे, होमिओपॅथिक आहे, सिद्ध आहे यांना मुख्य प्रवाहामध्ये आणणे हे राष्ट्रीय आरोग्य मिशनचे महत्त्वाचे कार्य होते. त्यानंतर 4 लाख आशा कार्यकर्त्यांची नेमणूक करणे. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की आशा कार्यकर्त्यांची नेमणूक कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत झाली आहे, तर आपलं उत्तर होणार आहे NRHM. या स्कीम ज्या आहेत आपण चाणक्य मंडल परिवाराचे जे बुकलेट आहे त्यातून घेतलेल्या आहेत आणि अत्यंत महत्त्वाच्या स्कीम्स आहेत. यातून तुम्हाला एक तरी प्रश्न दिसेलच. त्यानंतर प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना आहे,
राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना आहे। ह्या स्कीम तुम्ही नोट्समध्ये एकदा रिव्हिजन करून घ्या। इथे अंडरस्टँडिंगसारखे कुठलाही पार्ट नाही, फक्त तुम्हाला वर्ष आणि त्याचे वैशिष्ट्य जे आहेत ते 1 ते 2दा रीड करायचे आहेत। त्यानंतर प्रधानमंत्री जन औषधी योजना आहे, इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना आहे, जननी शिशु कार्यक्रम आहे, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान आहे हा महत्त्वाचा आहे। यामध्ये जे रुरल हेल्थ मिशन आणि अर्बन हेल्थ मिशन आहे या दोन्हींना एकत्रीकरण केलेले आहे 2013 मध्ये। त्यानंतर राष्ट्रीय आयुष मिशन आहे, हा पण तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। त्यानंतर मिशन इंद्रधनुष्य आहे, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान आहे, राष्ट्रीय पोषण अभियान आहे, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना आहे, आयुष्मान भारत योजना आहे, ही पण महत्त्वाची असणार आहे। PM आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना आहे आणि ई संजीवनी OPD योजना आहे, ह्या दोन पण महत्त्वाचे असणार आहे। याद्वारे आपण टेलिमेडिसिन क्षेत्रामध्ये नवीन जे उपाययोजना आहेत त्या केलेल्या आहेत, तर हे पण तुम्हाला इथे महत्त्वाचं होणार आहे। तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण हिस्ट्री अँड कल्चर ऑफ महाराष्ट्र या विषयावरती जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्यावरती सिरीज सुरू करणार आहोत। जेवढा इकॉनॉमी तुम्हाला या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे AMOच्या, ते आपण या 5 व्हिडिओजमध्ये बघितले आहे। याची नोट्स जे आहेत आपण उद्या किंवा परवा मर्ज करून आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करणार आहोत। त्यासाठी तुम्हाला ब्रेनसीड MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे। याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे।